तोरण दिलं नाही म्हणून वाद करणारे लोक पाहिले मी. दादा मी पण या समाजातला आहे. या बाई भर मंडपामध्ये लग्नाचा मंडप आहे, आनंदाची घडी आहे. एकीकडे पंक्ती चालली आहे, एकीकडे नवरदेव नवरीचं सगळं विधी चाललेला आहे. आणि एक बाई रुसून बाजूला उभी आहे. 15 महिला तिला समजवत आहे, जेवून घ्या जेवून घ्या. मी नवरदेव नवरीला आशीर्वाद द्यायला बोलवलं होतं, हक्का पत्रिकेत नाव टाकलेलं. मी गेलो. एक जण मला म्हटलं त्या बाईला समजावं महाराज कोणाचं ऐकत नाही. मी पण आगाव. मग काय तुला वागवणार धरणात नेऊन बोलवायची की काय? कशासाठी नुसतं आहे? 10 तोडे सोनं आहे तुझ्या अंगावरती, 5,000ची साडी नेसली आहेस. एक विनंती करतो मांडवेकर मंडळी, अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी वाया घालवू नका. परत येत नाही जीवनामध्ये, एवढं लक्षात परत नाही. कोणाकोणाशी वाद करणार होतो, कोणाकोणाशी भांडणं करायची, कोणाकोणाचा द्वेष करायचा, कोणाकोणाची निंदा करायची, कोणाकोणाचं मग काही कारण नसताना गर्विष्ठ आहेत काही माणसं. विनाकारण वाद आहे, विनाकारण द्वेष आहे, विनाकारण मस्त अटॅक केले ना कोणी एकमेकाची, तरी समोरच्याला राग येतो. आपल्या पुढे गेला कस काय? अरे त्याची गाडी नवीन आहे, तुझी जुनी आहे, हे लक्षात घे. त्याला चालवायचं चांगली सवय आहे, तुझी तेवढी सवय नाही. तू त्याच्या नादी लक्ष देतो, तू सवयीच्या आसपासच तू उलटा होतो. का स्पर्धा करायची आहे? तुम्ही वाजवताय तसं जगात कोणीच वाजवू शकत नाही. गजानन महाराज एकच आहे. सागरदादा जसं गायन करताय ते एकच निर्माण केलंय देवानं. पुन्हा तसं नाही. अक्का एकच आहे, परत अक्का नाही होणार. एक लक्षात घ्या. मी जसं कीर्तन करतोय तसं कोणीच नाही करू शकत. का? कारण मीच आहे. एक लक्षात घ्या. तुम्हाला प्रत्येकाला देवानं वैयक्तिक घडवलंय. जगामध्ये आपल्यासारखं कोणी नाहीये, परत नाही. तुमच्या माझ्यासारखं परत नाहीये. प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे. सगळ्यांचे चेहरे सारखे असते तर घडवलं. प्रत्येकाला काहीतरी विशेष आहे आणि ते त्याला शोधता आलं पाहिजे. मी काय करू शकतोय? झालं विषयांतर मुद्दा तेवढा सांगतोय. द्वेष मत्सर सगळं सोडूया, सर्वांशी स्नेहानं वागूया. जे जे भेटे भूत ते मानिजे, विष्णुमय जग वैष्णवांचा. अरे मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हम हिंदोसता हमारा. या युक्तिवादानं जगूया, सारे जहां से अच्छा हिंदोसता. या युक्तिवादानं जगूया. झालं विषयांतर मुद्दा पूर्ण करतो. आनंदाची लहरी गोकुळाच्या मातीमध्ये. बघता बघता आपण अनेक प्रमाण घेतो की नाही, की काय झालं. 7व्या दिवशी पुतना नावाची राक्षसीन आली. कथेत तुम्ही ऐकलंय. 7व्या दिवशी पुतना संपवली. पुतना आली तर देवान डोळे बंद केले. त्याचे 22 कारण सांगितले गर्गसंहितेमध्ये. नुसती पुतना सांगायला 2 तास लागतात. आपल्याला सगळं संपवायचं आहे. मला 10 ते 12ची वेळ दिली होती, तर 12:25 झाले. ऐका, मी जाईल थोडं पुढे. मी खरंच दादाला म्हटलं होतं की दादा 9 ते 11च करा, मला पुढच्या कीर्तनाला जायचं आहे. कमावली 10 ते 12 होईल. पण इथलं वातावरण बघितलं ना, वाटतंय अजून थोडं थांबावं आणि थांबेल थोडं. ऐका जीवाचं. खूप आनंदानं बसले आहात तुम्ही. रोज येतात का असं कीर्तनाला? अरे वा. सासूच्या पण पाया पडता का ताई अशा रोज? ओ माझ्या लाडक्या बहिणींनो, बोला पडतात का? नाही तुम्ही सासूच्या पाया पडत असणार तर ताई असं बोट वरती करा. मी इथून पाया पडेल तुमच्या नारदी गादीवरती. फक्त खोटं नका बोलू, पाप लागेल. पडत असले तर बोट वरती. काय झालं. 7व्या दिवशी पुतना नावाची राक्षसीन आली. कथेत तुम्ही ऐकलंय. 7व्या दिवशी पुतना संपवली. पुतना आली तर देवान डोळे बंद केले. त्याचे 22 कारण सांगितले गर्गसंहितेमध्ये. नुसती पुतना सांगायला 2 तास लागतात. आपल्याला सगळं संपवायचं आहे. मला 10 ते 12ची वेळ दिली होती, तर 12:25 झाले. ऐका, मी जाईल थोडं पुढे. मी खरंच दादाला म्हटलं होतं की दादा 9 ते 11च करा, मला पुढच्या कीर्तनाला जायचं आहे. कमावली 10 ते 12 होईल. पण इथलं वातावरण बघितलं ना, वाटतंय अजून थोडं थांबावं आणि थांबेल थोडं. ऐका जीवाचं. खूप आनंदानं बसले आहात तुम्ही. रोज येतात का असं कीर्तनाला? अरे वा. सासूच्या पण पाया पडता का ताई अशा रोज? ओ माझ्या लाडक्या बहिणींनो, बोला पडतात का? नाही तुम्ही सासूच्या पाया पडत असणार तर ताई असं बोट वरती करा. मी इथून पाया पडेल तुमच्या नारदी गादीवरती. फक्त खोटं नका बोलू, पाप लागेल. पडत असले तर बोट वरती. सासू जिवंत नाही का? नाही ओविनिशी सांग. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीतील येरत त्या अनुष्ठिती सामान्य सकळ. जिथं वाळवली जसं वागतात त्याचं नाव धर्म ठेवलंय. एक विनंती करतो, तुमच्या घरातच देव आहे, त्यांची पूजा करा. मंदिरात नाही आलात तरी चालेल. मी थोडं वेगळं अक्कांच्या साक्षीनं मी थोडं तुमच्या समोर माफी मागून बोलेल.
की तुम्ही मंदिरात नाही गेला तरी त्याला तुमच्या घरात मंदिर आहे, घराचं मंदिर करा. माझ्या घराचं गोकुळ झालं हे प्रमाण पाठ करा. कोणी लिहिलंय माहित नाही, ते कशातलं तेही जाऊ द्या, पण कामाचं आहे. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं झालं जशी अमृताची धार. घराचं गोकुळ करा. आई वडिलांना देव माना. आई सासू सासऱ्यांमध्येच परमात्मा शोधण्याचा प्रयत्न करा. माता भगिनी, पुरुष मंडळीला, युवकांना, युवतींना विनंती आहे, आई समजा रुक्मिणी माता देवतान पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी. आज विषय नाही आपला, मी कधीतरी येईल म्हणण्याचा प्रयत्न करेल. आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा. या दोन देवतान पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. आपल्याही माता रुक्मिणीचं स्वरूप आहे, आपले वडील पांडुरंगाचं स्वरूप आहे. जपा त्यांना म्हातारपणामध्ये. खऱ्या अर्थाने ते जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची मनापासून सेवा करून घ्या. महाराष्ट्रातली एक लाजिरवाणी घटना है. 9 महीने 9 दिन तक माँ की इतनी सी कोख में बेटा समा सकता है, लेकिन उसी बेटे की 4-4 मंजिली हवेली में एक माँ और एक बाप नहीं समा सकते. दुर्भाग्य आपल्या महाराष्ट्रातले. कीर्तन खूप चालले, कथा भरपूर चालले. अरे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, तारपणी. आज विषय नाही आपला, मी कधीतरी येईल म्हणण्याचा प्रयत्न करेल. आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा. या दोन देवतान पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. आपल्याही माता रुक्मिणीचं स्वरूप आहे, आपले वडील पांडुरंगाचं स्वरूप आहे. जपा त्यांना म्हातारपणामध्ये. खऱ्या अर्थाने ते जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची मनापासून सेवा करून घ्या. महाराष्ट्रातली एक लाजिरवाणी घटना है. 9 महीने 9 दिन तक माँ की इतनी सी कोख में बेटा समा सकता है, लेकिन उसी बेटे की 4-4 मंजिली हवेली में एक माँ और एक बाप नहीं समा सकते. दुर्भाग्य आपल्या महाराष्ट्रातले. कीर्तन खूप चालले, कथा भरपूर चालले. अरे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. 5,500 कीर्तनकारांच्या गाड्या तर रोज रस्त्यावरती धावत आहेत. का नाही असं? रोज कथा आहे, रोज कीर्तन आहे. पण निसर्गाला, नियतीला परिवर्तन मान्य आहे. परिवर्तन घडलं पाहिजे, होणं गरजेचं आहे, घडतंय. आणि सांगू का, 2023 नंतर मंदिरात न जाणारे लोक मंदिरात जात आहे. छोटी छोटी लेकरं श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणतायत. हा सत्य सनातन हिंदू धर्माचा विजय आहे माय बाप. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा, लक्षात घ्या. आणि परमार्थ वाढता ठेवला पाहिजे, वाढत ठेवूया. आपल्या सर्वांच्या घरी ती रंगनाथाची मूर्ती आहे. त्याला काही जण त्या मूर्तीला रंगनाथ म्हणतात, काही जण बाळकृष्ण म्हणतात, काही जण लड्डू गोपाळ म्हणतात. पण मांडवेकर मंडळी खरं सांगा काय म्हणतात? आपल्या जळगाव जिल्ह्याची भाषा लय खतरनाक आहे, लंगडा देव. खरं आहे. आका मला एकच टेन्शन आहे की हे लोक जर देवाला लंगडा म्हणतात, महाराजला काय म्हणतात? नाही, हे तो अजब दुनिया का गजब केलंय बाई. नुसतं गाडीन लोटांगण मोकळं पटांगण चाललंय. मी जळगावला कथा सांगत होतो. अक्का 69 वर्षाची माळ घेऊन आली माझ्याकडे. म्हटले महाराज माळ घालायची. म्हटलं माझी माळ नाही का तुमच्याकडे? हा महाराज माळा तर भरपूर आहे. 4-5 माळा दाखवल्या त्या आईनं मला. माळा आहेत म्हटले. म्हटलं मग आता काय गुरु करायचंय? म्हटलं गुरु नाही केला का तुम्ही? वय किती आहे? 69 वर्ष. महाराज मी तसे 24 गुरु केले म्हणे आतापर्यंत. लहानपणी सांगितलं त्या माऊलीनं म्हातारी होईपर्यंत देवाची वाट बघितली. आज नाही आले ना, एक दिवस नक्की येते. आज मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. उभी हयात देवाची वाट बघितली. श्रद्धा म्हणजे माता शबरी, समर्पण म्हणजे माता शबरी, निष्ठा म्हणजे माता शबरी, भाव म्हणजे माता शबरी, त्याग म्हणजे काय तर माता शबरी. किती असावे ज्वलंत. झालं विषांतर आहे का? भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगता रांगता भगवान परमात्मा चालायला लागले. एके दिवशी आईच्या जवळ गेले. आईच्या कमरेला मिठी मारली. मया म्हणजे खाना होणार था. आई म्हटली अच्छे बच्चे जितने कीर्तन करते एवढं घुसडण होते, नंतर तुला जवळ घेते, नाही तर थोड्या वेळाने. आईची नजर चुकवली.
आईला वाटलं खेळायला अंगणात गेले, पण देवानं सरळ दुधानी गाठली. जिथं दही दूध तुकडून ठेवायची खोली आहे, आतमध्ये गेले. आतून दरवाजाची कडी भरली, बंद केली, लोण्याचं मळकं शोधलं आणि तिथंच कोपरामध्ये बसून चोरून लोणी भक्षण करायला लागले. जे परमात्मा वेदाला शास्त्राला जाणता आलं नाही, तेच परमात्मा गोकुळामध्ये चोरून लोणी भक्षण करत आहे. अभंगाचं पहिलंच बोल म्हटलं महाराज. जो न कडे वेद शास्त्रा गे माय तो गोकुळी आदर्श यांचा. राजाच्या घराण्यात जन्माला आल्या, पण महलो में पली वो तो बनके जोगन खरी. पायात घुंगरू बांधले, रस्त्यानं नाचायला लागले. पग घुंगारू रे, पग घुंगारू रे, पग घुंगारू बांधा मीरा नाची रे. पग घुंगारू बांधा मीरा नाची, मीरा नाची रे, मीरा नाची रे. पग घुंगारू बांधा मीरा नाची रे, पग घुंगारू बांधा मीरा नाची. पाया घुंगरू. एक सांगू का माय बाप, तुम्हाला मला एक रोग लागलाय. लोक काय म्हणतील, आपण उन्हाळ्यात मेलो ना, आपल्याच उत्तर करायचा मंडपात उभे राहून लोक म्हणजे गरम होत आहे मठ आपले. हे तेच लोक आहे ज्यांनी भगवान कृष्णाला आनंदाने जगू दिलं नाही. हे तेच लोक आहे ज्यांनी मुक्ताबाईला खापर भेटू दिलं नाही. हे तेच लोक आहे ज्यांनी ज्ञानोबांना माधवकरी मिळू दिलं नाही. हे तेच लोक आहे ज्यांनी आयुष्यभर नाथबाबांना त्रास दिला. हे तेच लोक आहे ज्यांनी तुकोबांना गावाच्या बाहेर हाकललं. हे तेच लोक आहे दादांनी. शास्त्रा गे माय तो गोकुळी चोरोनी लोणी काय. राधिका माता, विशाखा माता, ललिता माता, चंद्रकला माता, प्रभावती माता, अष्टनायिका बोलवल्या परमात्म्यानं. कशाच्या बळावर तर भुलविले वेणुना दे, वेणु वाजविला गोविंद. गोपिकांना गोविंद गोविंद मना लागली. इतका छंद लागला की हरीने माझे हरेले चित्त भारवित्त. त्यांना म्हणायचंय दही दूध तूप लोणी घ्या, डोक्यावर विक्रीला निघालाय ते तूप दही घेऊन. पण आवाज देताय
ठिकाणी आनंद आहे. ईश्वरानं दिलेली एक मुलगी आता प्रगट झाले. कलियुगातली मीरा म्हणतायत अक्कासाहेब त्यांना भगवान शांतर होईल त्या ठिकाणी होत आहे. आणि जनकी रही भावना जैसे प्रभू मुरत देखी होऊन कुणाची किती भावना असेल किती प्रेम असेल हे काही कोणी सांगू शकत नाही. मुद्दा तेवढा पुढे निवड आहे का. मी पुन्हा हा शब्दाचा प्रयोग करून पुढे चालतो आहे का. गोपिकांना छंद जडलाय परमात्म्याचा. त्या गोपिकांनी कधी कधी परमात्मा कडेवर मिळवला. विश्वव्यापक कमळापती त्याशी गौडणी जो जगाचा मालक आहे करतो अन्यथा करतो ही शक्ती ज्या दयागणाचे तो परमात्मा गोपिकांच्या कडेवरती. त्यांनी मोठं हो म्हटलं की परमात्मा मोठा होतोय. त्यांनी लहान हो म्हटलं की परमात्मा लहान स्वरूपात येत आहे. असं परमात्मा का करतोय की वैकुंठातलं सगळं सुख सोडलं आणि त्यांच्या घरी येऊन आणू लागला. त्याचं उत्तर अभंगाचं दुसरंच आहे. भाविकाची आवडी देखा आणि टाकणीला वैकुंठ सुख. कोणती सुख सोडली ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून. अरे कामधेनू चिंतामणी कल्पवृक्ष सगळं सोडलं आणि आले कुठं तो ऐशी भाविकाची आवडी देखा टाकणीया आला वैकुंठ सुख. जे पूर्ण ब्रह्म आहे त्यांच्या मुखात माता यशोदा घास भरवते. एका जनार्दनी ब्रह्म परिपूर्ण तया घालीती यशोदा भोजन. ऐसी भाविकाची आवडी देखा टाकूनिया आला वैकुंठ सुखा. विठोबा
काय केलं होतं देवानं? अरे कुणाच्या जास्ती वस्त्र सोडली, गाडवा बांधली, काही सोडल्या, बैला बांधली, कुणाच्या झोपलेल्या लेकराला चिमटी घेतली, कुण्या कुंभिकीची विणी उडली, डोक्यावरचा गळा फोडला. हे सगळं चाललं होतं गोकुळामध्ये. वाकड्या पेंड्या सदामा बोबड्या मनसुक्या मधुमंगल सगळे मित्र एकत्र केले. अरे मला तो गोकुळामध्ये दैनिक तुकडणीत असताना भला मोठा लाकडाचा काम आहे त्याला काय झालंय माहितीये का? अशा गवळणी कमी ऐकायला भेटतात. हा प्रॉब्लेम आहे आमचा. असा प्रकार आहे. नाही तर गवळणी असं आहेत तुझ्यासाठी आता निमाला उलटा पाहिजे. अरे व्यासही अमुक गवळणी आहे ना. सोन्यानं नाण्यानं जागा दागिन्यानं राधेला सजवलं. कोण गेलो ते सजवायला? चारी हातात पाणी माठात गवड्याचे फोड जाते. रानात वाऱ्यान कुंड झाल्यान गोडी मोडीत असा गवळणी म्हणतात ना. एका जणांनी म्हणे नाम याची जण किती मार्ग एका जणाला निगमज्ञाती गवळण नाही की हरी हम कुंदा बघू मला येसुदेचा नंदा सुना मला तुझ्या वारुणी हरी हम गवळण जाऊ दे. चाल चाल तोंड सोपं आहे. गोरी हे कलैया साडी भाजी चुडी मुला देगी बाकी घरी गेल्यावर म्हणा अशा अशा गवळणी गोष्टी एक सांगू. अरे पाहुणे ग्रंथ करावे असा ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. नामा म्हणे विष्णुदास त्याचे असावा. पण काय झालं नाही. हे युट्यूब जन्माला आलं आणि भिकाऱ्यांची संख्या वाढली. आता जुन्या काळात कीर्तन करायला की महाराज गायक वादक लोक आहे ना अभंग विचारायचे कोणता घ्या. आता तुमच्याकडे मोबाईल आहे. मोबाईल मध्ये गाथा आहे. कोणताही अभंग घ्या. आपण फक्त तेवढा सर्च करतो. अभंग सुटला कीर्तन झालं की तो गेला. त्याला पाठ नाही करत. जुन्या काळात असं कागदावर लिहून घ्यायचं. मान्य महाराज कोणता अभंग घेणार आहे ते विचारलं जायचं. सगळं संपलंय.
आणि कीर्तनकार यायचा तर लोक बस स्टँड पर्यंत घ्यायला जायचं. आता कीर्तनकाराला विचारावं लागतं मांडव कुठे. आता बरं आहे मी इथं मी जे आलोय ना मी कीर्तनकार म्हणून नाही आलोय. मी अक्कांच्या परिवारातला एक सदस्य आहे. एक सांगू की सगळं बरं एखादा व्यक्ती परिवारात परमार्थिक असू शकतो. भाऊ पण परमार्थिक, भाचे पण परमार्थिक, लक्षात घ्या. बहिणीचे मुलं परमार्थिक, बहीण परमार्थिक, बहिणीचे मालक परमार्थिक. 3-3, 4-4 पिढ्या परमार्थात जाणं इतकं सोपं नाही. अनंत जन्मीची पुण्य, पुण्या जन्मीचं पुण्य असेल या परिवाराचं की हे लोक आपल्याला लाभली. बाकी सांभाळा, यांना गमवू नका. सगळं परत परत भेटेल. संत भेटत नाहीत बरं का, वारकरी भेटत नाही, वैष्णव भेटत नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणले लिंगा, आणि संत नवतीच्या गाव माणसाच्या सारखे. ते दिसायला तुमच्या माझ्यासारखेच असतात, परंतु ते तुमच्या माझ्यासारखे नसतात. संत नवती जगा माणसाच्या, त्यांना ओळखा, त्यांना जाणण्याचा प्रयत्न करा. झाला सगळं विचार करा का. मी सांगत होतो की गोपिका करणार आई मान्य करत नाही. गोपिकांची चर्चा आहे. काय काय सांग कुणा कुणाला मी सांगू शिरजोडी का नाही याची बाई विनार गोकुळ तिगा नार गौराची नार गोकुळ तिगा बाई विनार गौराची. काय काय सांग कुणा कुणाला मी सांगू शिरजोडी काय नाही कुणाला मी सांगू शिरजोडी का नाही याची बाई विनार गौराची बाई विनार गौराची बाई विनार गौराची बाई विनार गौराची. त्या गोपिकाने घराणा नाही मया येऊन मान्य न करावा. गोपिका विचार करता काय करावं. हे गोपिका म्हटली अजून लाज नये तुझ्या मना. अगर सिंधू समुद्राची साई पृथ्वीचं पान केलं, मेरू पर्वताची लेखणी केली, माता सरस्वतीला यायला बसवली, सगळं संपेल पण तुझ्या पोराच्या खोड्या संपणार नाही. आवर म्हटले आला लाज काढली माता यशोदी. आई रडले की कृष्ण तुला मी सांगितलं करते घरी कुणाच्या, आणि गवळ्या घरी तो भाटव मला मांडत रागी करून हा पिता तो नंद मारत याचा सांगती माय काय. पण पायात फळाव घालणार नाही, चप्पल घालणार नाही. पुराची जातात तसं जाईल. खांद्यावर कांबडी, हातामध्ये काठीन चारी तसे धेनू सावळा. काही तारा या रानात गेला माझा गोपाळ भंगारी लगोरी नाना प्रकारचे खेळ भगवान कानोबा खेरडा देऊ नको. आपली भाषा अशीच आहे ना. मी केदारनाथून येत होतो जलंधर, भोपाळच्या पुढे रेल्वेमध्ये झोपलो होतो. 2 मुली, 1 महिला आणि 1 माणूस आला, 4 जण. आणि मला झोपेतून उठवलं. उठ जा. एकदम रागात म्हटलं क्या हुआ. बोले खडे होकर बैठ, झोपू नका म्हटलं. पण का. आम्हाला बसायचं. मी त्यांना तिकीट दाखवलं की 6 महिन्या अगोदर ही सीट आरक्षित आहे, माझी आहे, रिझर्वेशन आहे. तुम्हाला म्हटलं दादा बबक मत करो. बोले आपको पता है मैं कहाँ से हूँ. मैं भुसावल से हूँ. बोले मलमनी. तेरे को पता है भुसावल के बाजू में कड़गाव शेळगाव आहे. मैं भी वहाँ का. जे गेलं बॅग उचलून ते पुन्हा भेटलं नाही मला. पण जो देव मला सांगत होता ना आणि तो जात होता ना बॅग उचलून, मी त्या माणसाचा हात पकडून त्याला म्हटलंय दादा भुसावलचा तू आहे, भुसावलचा मी पण आहे, त्याच जिल्ह्यातला मी पण आहे.
तू जर मला म्हटलं असतं म्हटलं की मी मुक्ताबाईच्या जिल्ह्यातला आहे, तर मी खाली बसलो असतो तुम्हाला 4 जणांना सीटवर बसवलं. आपली ओळख म्हणजे काय? आपली ओळख मुक्ताबाई आहे, आपली ओळख बालकवी ठोंबरे. हे जळगाव जिल्ह्याचं वैभव आहे. हे सांगा तरुण पोराला विचार परिस्थिती आहे जिल्ह्यातलं काय म्हणतो तो माहितीये? वांगे हो वा काय प्रसिद्ध आहे. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षात ले करू चांग देवा योगियान तिले मानला रे गुरु. ही मुक्ताबाई आपलं वैभव आहे. ती कवयित्री बहिणाई आपलं वैभव आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी खोपा तिनं पिलनी झाली खोप्यात. बाकीचं नंतर म्हणेन मी कधीतरी. ऐका जसा झुलता बंगला बघा पिलासाठी तिनं खोपा झाडाला टांगला. एक लक्षात घ्या मायबाप त्या बघ नाही पण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाईंचं नाव आहे. यापेक्षा मोठा उदाहरण काय आहे? तुमची माझी माय आहे त्यांचं. ही ओळख द्या. आपण विषांतर झाला आहे का? मी सांगत होतो भगवान परमात्मा म्हटले आईनं घरी बोलवलंय. मित्र म्हटले कानाबा खेळडाव देऊ नको. शेवटी एवढं खेळवलं एवढं खेळवलं एवढं खेळवलं. कोवड्या भुकीचे गोपाळ होते. एक गोपाळ म्हणे कारण तू तर म्हणे 10 ते 12 खेळू. मग 12:30 खेळू. मग 1 झाले. मग 1 वाजून 7 मिनिटं झाली. लाज वाटू दे. खांदी भार पोटी भूक काय खेळण्याचे. शेवटी आवाज दिला सर्व मित्रांना यरे यरे वरदवा ज्यांना ज्यांना भूक लागली आहे जोरात वाजवा. ऐका भगवान परमात्माने अवघ्या सोडलेल्या मोठा आजचा जरी काला आणि मुदा घेऊन करी त्यांना वाचितोरी म्हणणार किती वाट प्रसाद देतो ऐकिव समोरावरती काला पहाव्या येते जरी झाले मासे अरे आज कल्पे ब्रह्मादी करे कोणी वळवण पिठे असो धन्य धन्य मुक्ती लोक म्हणते भाग्याचा कैसा गोपाळाच्या मुखात काला भरवला. काला त्यांनी भक्षण केला. तृप्तीचा ढेकर दिला. वैष्णव